चुकून पाठ गेली तुटून मान गेली वाकून. बसून बसून गुडघे गेले दुखून पाठ गेली तुटून मान गेली वाकून. आता कार्यक्रम संपतोय असं वाटतंय तोपर्यंत हे दुसरे बारसकर सर आले कुठून. टाळ्या जितक्या जास्त वाजवणार तितक्या लवकर भाषण संपणार. टाळ्या जर कमी आहेत म्हणजे मला भाषण वाढवत आहे. काय करायचं ना अजून जास्त पाहिजे का. सर्वप्रथम इथं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दिल्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचा आय से थँक्यू टू देम. काल मला राहुल पाटील सरांचा कॉल आला की आपल्याला मिरजला जायचं आहे. ऍक्च्युली आज माझं लेक्चर होतं ते लेक्चर मी पोस्टपोन करून आलो इथं. मग नंतर मला कळालं आहे डिटेल्स कोणता कार्यक्रम वगैरे आहे. तर सरांचं आणि आमचं नातं असं आहे. सर म्हणाले तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी त्यांचा कॉल येईल. मी म्हटलं सर निमंत्रणाची गरज नाही. म्हणजे फडके सरांनी सावंत सरांनी अशी माणसं जोडली जरी आज या ठिकाणी सावंत सर आपल्या बरोबर नसतील तरीही ही सावंत अकॅडमी आहे. हा सावंत सरांचा क्लास आहे. ह्या आपुलकीनं येऊन इथं खूप सारे शेकडो शिक्षक तुम्हाला शिकवून जातील. इतके शिक्षक येतील. तुम्हाला एका शिक्षकाचा मॅथ्स नाही समजलं तर दुसरे येतील. एकाचं सायन्स नाही समजलं तर दुसरे येतील. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. तुम्ही असं समजू नका की आज सावंत सर नाही या अकॅडमीचं काय होणार. ही अकॅडमी अतिशय जोमानं पुढे चालणार. याचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सरांचा मला कॉल आला. मी म्हटलं सर निमंत्रणाची गरज नाही तुम्ही सांगितलं हे माझ्यासाठी पुरेस आहे. का सरांचं आणि माझं कनेक्शन कसं. फडके सर मी सांगलीमध्ये राहतो. फडके सर मिरजमध्ये राहतात. फडके सरांमुळे आमची ओळख झाली. आणि राहुल पाटील सरांना पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सांगलीमध्ये आमची बारसकर अकॅडमी उभी राहिली. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. राहुल पाटील आता जवळपास 600 विद्यार्थी आहेत. तसेच पोलीस भरती अकॅडमी सुद्धा आहे. माझ्या आधी ज्यांनी भाषण दिलं ते माझे बाबा प्राध्यापक महबूब बारसकर. माझं नाव मजहर बारसकर. युट्यूबला सुद्धा चॅनेल आहे त्याच्यावरती इंग्लिश स्पीकिंग तुम्ही शिकू शकता. आज बऱ्याच जणांना बक्षीस वगैरे मिळालं. त्याच्यावरून एक शेर मी तुम्हाला सांगतो शायरी. एक दिन अपना भी होगा एक दिन अपना भी आएगा. एक दिन अपना भी होगा एक दिन अपना भी आएगा. एक हाथ में माइक दूसरे हाथ में अवार्ड और सारा स्टेज अपना होगा. सारा स्टेज अपना होगा. सगळेजण एवढंच सांगतात सक्सेस बी सक्सेसफुल. आयुष्य एवढं सक्सेसफुल आणि फेल्युअर. आज काय झालंय माणूस एवढा बिझी. सकाळी काय खाल्ले संध्याकाळी लक्षात नाही. एवढा आयुष्यात माणूस बिझी झालाय. सो अल्टिमेट एम ऑफ द लाईफ इज नॉट सक्सेसफुल बट बीइंग हॅपी. आज इमॅजिन करा तुम्हाला पैसे दिले. जॉब का करायचा त्याच्या पाठीमागे कुणाच तर कारण तेच आहे. जास्तीत जास्त कारण आहे पैसे कमवायचे. 2 मिनिटासाठी असं इमॅजिन करा तुमच्या अकाउंटवर भरपूर पैसे आले. व्हॉट नेक्स्ट. त्याच्यानंतर काय करणार. तुमची ड्रीम कार तुम्ही घेणार. घर बांधणार तुम्ही. लग्न होणार. सगळं झालं तुमचं. पुढे काय. व्हॉट नेक्स्ट. तुम्हाला पाहिजे ते सगळं जर मिळालं तर तुम्ही करणार काय. तर लाईफ इज नॉट ऑल अबाउट बीइंग सक्सेसफुल or being failed. It's all about being happy. We must be happy throughout our life. आपण आनंदी राहायला शिकलो पाहिजे. आजकाल काय झालंय माणूस इतका स्ट्रेस झालाय त्यामुळे व्याधी रोग आजार वाढत चाललेले आहेत. आज फेअरवेल आहे. फेअरवेल निरोप समारंभ कोण शुभेच्छा समारंभ म्हणतो. हा फेअरवेल एक 10वी नंतर असतो. शेवटचा मुलगा बोलू नकोस तू ब्लॅक शर्ट. फेअरवेल एक 10वी नंतर असतं. अजून एक 12वी नंतर असतं. आणि एक ग्रॅज्युएशन नंतर असतं. अजून एक कोणतं असतं माहिती. फेअरवेल म्हणजे निरोप समारंभ. आज तुम्ही काही जण सावंत अकॅडमीचा निरोप समारंभ घेत आहात. काही जण 12वी नंतर निरोप समारंभ घेणार निरोप घेणार. काही जण ग्रॅज्युएशन नंतर. आणि काही जण म्हणण्यापेक्षा आपण सर्व एक दिवशी या जगाचा निरोप घेणार आहोत. ही गोष्ट तितकीच खरी आहे. या जगामध्ये एवढी लोक येऊन गेली. असं कोणी आहे की अमर राहणार 100% कायमच जगणार आहे. थोडं जास्त जगेल. गुगलवर जर सर्च केलं तर व्हॉट इज ऍव्हरेज लाईफ
ऑफ ह्युमन लाईफ 60 to 70 इयर्स, 60-70 वर्ष माणूस जगतो. तसा मेला तर कमी वयात पण मरतो किंवा जास्त सुद्धा, पण मरणार हे नक्की आहे. जर मरणार हे नक्कीच आहे, जसा तुम्ही आज इथं निरोप घेताय तसा ह्या जगाचा निरोप जर नक्कीच घेणार आहात, तर निरोप घेण्यापूर्वी थोडासा हा सुद्धा विचार करा की आपण या जगात आलोय कशासाठी. आज बानो तुम्ही पुढची पिढी आहात. आज तुम्ही बाहेर बघताय अतिशय घाणेरडं वातावरण आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, धर्मावरून ताणतणाव निर्माण होत आहे. त्यावेळी तुम्ही जे पुढचे नागरिक आहात तुमच्यासाठी काही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. फडके सरांच्या क्लासमध्ये किंवा राहुल सरांच्या क्लासमध्ये आणि आय होप सावंत सरांच्या क्लासमध्ये सुद्धा हे असेल, एक घड्याळ असतं. त्या घड्याळावरती सर्व धर्माची चिन्ह त्यांनी लावले. हा एक खूप छान मेसेज सर्वांना जातो. आज आपण प्रत्येक धर्मामधलं वेगवेगळ्या गोष्टी बघतो, त्याच्यातली समानता बघा ना. जितकी विभिन्नता बघणार वेगवेगळं तितकं वेगळं वाटतं. त्यामुळे समानता बघा. प्रत्येक धर्मामध्ये एकच ईश्वर मानतो. त्या ईश्वराला कोण गॉड म्हणतं, कोण अल्लाह म्हणतं, कोण भगवान म्हणतं. वेगवेगळी नावं आहेत. जसं पाणी आहे पहा, पाण्याला इंग्लिशमध्ये वॉटर म्हणतो, कोण नीर म्हणतो, कोण तन्नी म्हणतो. म्हणजे पाण्याची जर भाषेतलं नाव बदललं, काही चव बदलणार आहे का त्याची? म्हणजे पाणी तेच राहणार आहे ना. तसं तुम्ही गॉड म्हणा, राम म्हणा, रहीम म्हणा, अल्लाह म्हणा, पण ईश्वर तोच राहणार आहे. आज गाडीला ड्रायव्हर एक असतो, देशाला पंतप्रधान एक असतो, शाळेचा मुख्याध्यापक एक असतो, गावचा सरपंच एक असतो. त्याचप्रमाणे ह्या जी काही सृष्टी आहे याचा चालवणारा सुद्धा एकच असायला पाहिजे. का? कारण ज्यावेळी एकाचे दोन होतात तेव्हा ते नियंत्रण तुटतं. जसं गाडीला ड्रायव्हर जर दोन लावले तर त्या गाडीचा नक्कीच ऍक्सिडेंट होईल, ते टिकू शकणार नाही. पण तुम्ही बघता आज नॅशनल हायवेवरती किती ऍक्सिडेंट होतात. पण आज बघा, चंद्र सूर्याभोवती फिरतो किंवा पृथ्वी जी फिरते, फिरता फिरता किती धडकले असं झाले का? नॅशनल हायवेवरती किती ऍक्सिडेंट होतात. पण ब्रह्मांडामध्ये कधी धडकले असं झालं? कधी असं झालं 4 दिवस सूर्यच उगवला नाही, सकाळी उठला अजून रात्रच दिवसच उगवला नाही, दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस. हे सगळं का चालतं? कारण ह्या सर्वांचा चालवणारा तुमचा आणि माझा, आपल्या सर्वांचा, भले तो कोणत्याही जातीचा असो, आपल्या सर्वांचा ईश्वर एक आहे. भले तुम्ही नाव त्याला काहीही द्या, त्या नावाने फरक नाही पडत. माझं नाव मजहर आहे, लहानपणी मला गुड्डू म्हणत होतं. तुमचं पण असतं, वेगवेगळं नाव असतं. मग एका व्यक्तीचं नाव दोन आहे म्हणून काय व्यक्ती दोन झाले का? एखादा माणूस, ईश्वराचे तसे वर्णनात्मक नाव आहेत. एखादा माणूस उंच असेल त्याला लंबू म्हणतात त्याच्या नावाचं, म्हणजे त्याला वर्णनात्मक नाव झालं. तसं ईश्वराची भलेशी नाव आहेत. आपल्या सर्वांचा ईश्वर एक आहे. आणि जसं मी सांगितलं, एक दिवशी आपण सर्वजण या जगाचा निरोप घेणार आहोत. तर थोडा हा विचार करा, आपण आलोय कशासाठी? आपण धर्मावरून भांडण्यासाठी आलो? आपण भ्रष्टाचार करण्यासाठी आलो? आपण आपल्या आई वडिलांना त्रास देण्यासाठी आलो? काही चांगलं आयुष्य जगण्यासाठी आलो? तर आयुष्य जगताना संगत फार महत्वाची असते. त्याची एक शॉर्ट स्टोरी तुम्हाला सांगतो. इमॅन्युअल निगर हे नाव तुम्ही युट्यूबला, गुगलला सर्च करू शकता. हा नावाचा चित्रकार होता. नाव होतं इमॅन्युअल निगर आणि खूप छान चित्रकार होता. आर्टिस्ट म्हणून, चित्रकारापेक्षा. आपल्या जशा नोटा असतात ना, पूर्वीच्या काळी छापण्याची कला नव्हती. तो ड्रॉइंग करून ती नोट बनवत होता. एक छान चित्रकार होता. त्याला त्याच्या मित्रांनी सल्ला काय दिला की आपण काय करूया, नोटा बनवूया. तू नोटा बनवत जा, तू आणि मी म्हणून चैनी करूया, घपला करूया. जसं आज तुमचे मित्र तुम्हाला सल्ला देतात. त्यानं पण मित्रांचं ऐकलं आणि नोट बनवू लागला. एकदा त्यानं $20 ची नोट बनवली आणि तिथं ग्रॉसरी मार्केटमध्ये गेला. तिथं गेल्यानंतर खरोखर ती नोट खपली आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढला. परत मित्रांनी सांगितलं, परत तो आर्टिस्ट होता, परत त्यानं नोट बनवली. परत त्या मार्केटमध्ये जायचा आणि भाजीपाला किंवा खरेदीचं सामान घेऊन यायचं. आणि त्याची कला इतकी अप्रतिम होती की कोणाला ओळखायचं नाही ही नोट ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. कुणाच्या सांगण्यावरून केलं? मित्रांच्या. जवळजवळ 10 वर्ष त्या दुकानदाराला तो फसवत होता त्या नोटावर. एकदा त्याने जी भाजी घेतली होती ती ओली होती कदाचित. ही मी खोटी स्टोरी नाही सांगत, गुगल आणि युट्यूब वरती ओरिजिनल घडलेल्या इतिहासातली स्टोरी सांगतो. भाजीचा ओला हात त्याला लागला. पूर्वीची इतकी स्ट्रॉंग प्रिंटिंग वगैरे नव्हतं आणि ती शाई थोडीशी पुसली गेली. त्याला थोडी शंका आली. त्याने स्टोअर मॅनेजरला बोलवलं आणि दाखवलं. तर शेवटी त्याला कळालं की ही नकली नोट आहे. इन्व्हेस्टिगेशन झालं, टोटल हिशोब त्यांनी लावला केव्हापासून हा आपल्याला फसवतोय. कोर्टमध्ये केस गेली. तर तेवढे पैसे त्याकडे द्यायला नव्हते. त्यानं गुन्हा कबूल केला की मी इतकं नुकसान केलं. प्रत्येक वेळेला $20 तो 10 वर्ष त्यानं फसवलं. मग आता कोर्ट म्हणले हे पैसे वसूल कसे करायचे. त्यासाठी त्याच्या घरातल्या सगळ्या वस्तू आता निलाम करूया हे ठरवलं. लिलाव करताना त्याच्या घरी काही पेंटिंग सापडल्या.
कारण तो आर्टिस्ट होता ना. त्यापैकी पेंटिंगचा लिलाव करत ती पेंटिंग इतकी छान होती की एक पेंटिंग $20,000 विकली गेली. कितीला? $20,000. आता याच्यात गंमत किती आहे बघा. जी नोट तो बनवत होता $20 आणि एक पेंटिंग त्याला बनवलेली जी विकली गेली $20,000. एक नोट बनवण्यासाठी त्याला तेवढाच वेळ लागत होता आणि एक पेंटिंग बनवण्यासाठी सुद्धा त्याला तेवढाच वेळ लागत होता. पण त्यानं पेंटिंग जास्त नाही बनवलं. त्यानं काय बनवलं? नोट्स. कुणाच्या सांगण्यावरून? मित्राच्या सांगण्यावरून. त्याच मित्राने जर त्याला चांगला सल्ला दिला असता, तो आर्टिस्ट आहे, तुझ्या पेंटिंगचा आपण लिलाव करूया, एक्झिबिशन मध्ये भरूया, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया, तर तो आज करोड रुपये त्यानं कमवले असते आणि तो जेलमध्ये गेला नसता. फायनली या स्टोरीचा एंड असा झाला की तो जेलमध्ये गेला. परत मी इथं पॉइंट हायलाइट करतो की $20 एक नोट बनवण्यासाठी तेवढाच वेळ लागत होता जेवढा एक पेंटिंग बनवायला वेळ लागत होता, जी $20,000 विकली गेली. का? चुकीच्या सल्ल्यामुळे. त्यामुळे मित्र कोणते असावेत हे तुम्ही ठरवा. आज इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरून काय वाटतं? स्वतःचा एक फोटो काढायचा, पाठीमागं धाम 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 गाणं लागते, ते स्टेटसला ठेवायचं. कुठनं तर चालत यायचं स्लो मोशन मध्ये आणि ते गाणं ठेवायचं. तो स्टेटस 24 तास राहतो. स्टेटस असा नको जो 24 तासानंतर निघून जातो. व्हॉट्सअपला आपण बघतो 24 आवर्स. स्टेटस असा बनवा जो 24 वर्ष टिकला पाहिजे. आणि त्यासाठी ह्या मोबाईल पासून दूर राहा. खूप सारे सायबर क्राईम्स वगैरे याच्यापासून होतात. आणि अजून एक सल्ला तुम्हाला देतो, ओरिजिनल व्हा. तुमच्यापैकी आता तुम्ही म्हणा ओरिजिनल म्हणजे हे काय वेगळं सांगायला लागलं. ओरिजिनल म्हणजे आज बरेच विद्यार्थी शिक्षकांसमोर फार एकदम नम्रपणे चांगला असण्याचं नाटक करतात आणि आई वडिलांसमोर उलट बोलतात. जा तू काय, आई वडिलांना म्हणतात तू काय केलं माझ्यासाठी, जा मी नाही जेवला, काय कर. टोटल भाषा वेगळी असते. मला काही पालक त्यांचा रेकॉर्ड करून पाठवतात तेव्हा माझ्या लक्षात एक पिक्चरची आठवण येते. अपरिचित पिक्चर बघितलाय का? अपरिचित किंवा सायन्स मध्ये एक रोग आहे, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तसे आहात तुम्ही. आई वडिलांच्या समोर गेले की टोटल वेगळं, शिक्षकांच्या समोर एकदम चांगलं. तर या जगामध्ये तुमचे सर्वात जास्त हितचिंतक आहेत ते तुमचे आई वडील. आणि आई वडिलांशी तुम्ही एकनिष्ठ राहा. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात एक अश्रू येईल. असं काही कधी करू नका. भले तुम्ही शिक्षकांच्या समोर कसेही राहा, पण खरे तुमचे शिक्षक तुमचे आई वडील आहेत. त्यामुळे हा नकलीपणा सोडून द्या वागण्यामधला. आता एवढं भाषण दिलं, सिरियस झाले सगळे, शेवटी एक गाणं म्हणतो. गाणं म्हणू का? संपलं शेवटी. हा, गाण्याची धून म्हणतो, जरा ऐकून दाखवा. मराठी गाणं आहे, थोडी हिंट देतो. हात वर करा, कोणाला कळलं का? अजून बऱ्याच जणांना कळालंय. तुमच्या हसण्यावरून कळतंय मला ते गाणं कुठलं. मला आठवतंय का गाणं? मला वेळ लागली. किती जणांना माहितीये गाणं आहे? पण ठीक आहे, तेच गाणं मी म्हणणार आहे. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, प्रेमीला सांगा रे सांगा, हे भास होती कसे, हे नाव मोठी गुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले. पुढं काय? मला वेड लागले अभ्यासाचे, अभ्यासाचे. ह्या गाण्यात मी बदल केलाय. ह्या प्रेमानं तर सगळ्यांचं वाटोळं केलंय. आयुष्यात जेव्हा तुम्हाला अभ्यासाचं वेळ लागतं तेव्हाच तुम्ही यशस्वी होता. आणि शेवटी मी इतकंच म्हणेन, आपलं कोणीतरी ऐकतं हे बोलण्यासाठी खूप असतं. आपलं कोणीतरी ऐकतं हे बोलण्यासाठी खूप असतं. आपलं कोणीतरी वाचतं हे लिहिण्यासाठी खूप असतं. आपली कोणीतरी वाट पाहतं हे चालण्यासाठी खूप असतं. आणि आपली कोणीतरी आठवण ठेवतं हे जगण्यासाठी खूप असतं. हे जगण्यासाठी खूप असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.